मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। हे बघा मी पावशर मटण घेतलेलं आहे आणि हे बघा साहित्य घेतलेलं आहे। तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतली, एक कांदा घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे। कांदे टाकून घेते। हे लसूण पण टाकून घेते। हळद, चवीनुसार मीठ, चार पाच पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं होतं। आता हे टाकून घेते, चांगलं परतून घेते। आता हे बघा असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायचा। हे बघा त्याचं पाणी सुटलेलं आहे, त्याला आता हे सगळं आटू द्यायचं, मग आपण पाणी टाकायचं, ते पण गरम पाणी घालायचं। एका साईडला मी पाणी ठेवून दिलं आहे गरम करण्यासाठी। हे बघा चांगलं तुझं पाणी सुटलेलं आहे। हे बघा आता ते पाणीला पण उकळी येते चांगली। आता हे पाणी मी या आपल्या मटणामध्ये घालून घेईन। हे मी 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, हे पाणी टाकून घेते आता सगळं। आता झाकण ठेवून घेते। तुम्ही मुद्दाम ते हे बघा हे बघा आता आपण झाकण काढून घेते। झाले 15-20 मिनटं शिजून घेतलं मी त्याला, 20 मिनटं तरी ठेवलं असेल, बघू शकता तुम्ही। चांगलं शिजलेलं आहे आपलं मटण। हे बघा आता हे मटण मी सगळं हळण सूप काढून घेते एका साईड, गॅस बंद करते। हे बघा मी सगळे पीस एका साईड काढले आणि सूप याच्यात काढून घेतलेलं आहे। आता भाजी करते मी तेल टाकून घेते। आता टाकते, आता करून ठेवलेला होता मी आधी मसाला, पाट्यावर वाटून घेतलेला आहे। मसाला परतू द्यायचा तेलामध्ये। सुपात करणार आहेत भाजी, वरून पाणी नाही घालणार मी। फ्राय होतोय आता हे मटणचे पीस सगळे टाकून घेते मी, याला बी चांगले परतून घेते। मस्त फ्राय होतंय की नाही घेतलेलं आहे। आता हे हळण सूप सगळं टाकून घेते मी। हे बघा हळण सूप सगळं टाकून घेतलंय मी। तेवढ्याच सूपात भाजी करू आपण। ही 4 ते 5 लोकांसाठीच भाजी आहे एवढी। हे बघा तुम्ही कमी जास्त पाणी करू शकतात, टाकू शकतात, पातळ करू शकतात। हे बघा असं चांगलं 5-1 मिनटं उकळी काढून घ्यायची। ही बघा कोथिंबीर चिरून घेतली, झाली आपली भाजी। आता भाकरी करून घेतल्या होत्या मी आधी। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा या मग जेवायला।
खानदेशी मटण थाळी. या मग जेवायला.